प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं येवला मतदारसंघात अनेक नेत्यांना आमदारकीचे दिवा स्वप्न पडू लागले. अशातच नवख्यांनी देखील गुढ्याला बाशिंग बांधलं तर नवल काय. संभाव्य उमेदवारांमध्ये शरद पवार राष्ट्रवादी गटाचे ॲडव्होकेट माणिकराव शिंदे, जयदत्त होळकर, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे युवा नेते कुणाल दराडे, सचिन आहेर, भाजपच्या अमृता पवार, संभाजी पवार इच्छुक असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात आहे. शिंदे यांची तालुक्यात रायगड ग्रुपच्या माध्यमातून असलेले हितसंबंध, कार्यकर्त्यांची फळी, प्रत्येक गावाशी जोडलेली नाळ आणि केलेलं काम या बळावर विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. तर दराड यांचे कुणाल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आरोग्य, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान आहे. सचिन आहेर युवा असल्यानं युवक वर्गांचे चाहते आहेत. तर गेल्या 4 वर्षांपासून अमृता पवार यांनी तालुका अक्षरशः पिंजून काढलाय. ग्रामपंचायत आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सर्वश्रुत असलेले जयदत्त होळकर यांची देखील मतदारसंघावर मजबूत पकड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर तसा काँग्रेसचा वरचष्मा राहिलाय. मात्र 1995 मध्ये सेनेनं या जागेवर आपला कब्जा केलाय आणि कल्याणराव पाटील सलग 2 वेळा आमदार झाले. मात्र 2004 मध्ये तालुक्यातील अंतर्गत राजकारणातील कलहामुळे ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी भुजबळांना निमंत्रित केलं आणि सर्व इतिहास मोडीत काढत गेल्या 20 वर्षांपासून येवल्यातील मतदारांनी भुजबळांना निवडून दिलाय. 20 वर्षाच्या काळात अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी झाल्या आणि तालुक्यातील अनेक नेत्यांचे आमदार होण्याचं स्वप्न भंगलं. एवढंच नव्हे तर स्वतः माणिकराव शिंदे यांनी देखील 2009च्या निवडणुकीत भुजबळ विरुद्ध दंड थोपटले. या काळामध्ये भुजबळांनी डोंगरगाव पोहोच कालवा, क्रीडा संकुल, मिनी सचिवालय, नाट्यगृह, पोलीस स्टेशन, ग्रामीण रस्ते, सभागृह आणि मतदारसंघातील अनेक मंदिर, कब्रस्तान आदी योजना सरकारच्या माध्यमातून राबवल्या. ही त्यांची जमेची बाजू असली तरी सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि स्थानिक कार्यालयाकडून कार्यकर्त्यांची होणारी हेळसांड यामुळे अनेक कार्यकर्ते दुरावले असल्याचं चित्र सध्या दिसतंय. मराठा आरक्षण, भाजपची सलगी यामुळे येणाऱ्या काळात मराठा आणि मुस्लिम मतावर परिणाम होणार हे मात्र निश्चित. हे मुद्दे प्रभावी ठरून पुढील काळात तालुक्यातील राजकारणाला कळटणी मिळेल असा आशावाद अनेकांना असल्यानेच इच्छुकांनी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. भुजबळ विरुद्ध कोण हा प्रश्न सध्या अधांतरी आहे. तसेच याबद्दल तुर्तास भाष्य करणं उचित नसलं तरी येवला मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागणार आहे. यामुळे निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी तो येवलेकरांसाठी इतिहासच ठरणार हे मात्र निश्चित. न्यूज लोकतंत्र 18 साठी ब्युरो रिपोर्ट, येवला.